संध्याकाळचे 6:15 आणि 35 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत सखी. तर आपल्याला सेल्फ मेकअप करता येणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यांना असं सेल्फ मेकअप करता येत असेल तर आपण नेहमी प्रेझेंटेबल राहू शकतो. पटतं. तर सगळ्यांना अशाच सेल्फ मेकअप विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्याबद्दलच्या ब्युटी टिप्स आपण ऐकणार आहोत भारती जाधव यांच्याकडनं. ऐकूया तर. मैत्रिणींनो, आता आपण सिंपल इफेक्टिव्ह असा मेकअप कुठला असणार, कसा असणार, कसा करायचा याविषयी आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत. मेकअप म्हणजे काय की कमीत कमी सौंदर्य प्रसाधने वापरून आपण केलेला आकर्षक चेहरा, म्हणून ते माहीत असावं. तर आज आपण सौंदर्य प्रसाधने मेकअप मधली कुठली कुठली असतात, कशी वापरायची, कमी जास्त, त्याचा देखील अभ्यास करणार आहोत. जर समजा तुम्ही ब्लश म्हणजे काय की रोज गालावर जे लावतात ते जर तुम्ही व्यवस्थित लावलं तर तुम्ही 10 वर्षाने तरुण दिसण्यास मदत होते. मेकअप करताना करायचं काय आहे, काय काय गोष्टी महत्वाच्या, पूर्वतयारी त्याची काय काय असणार आहे, ह्यासाठी आपण बघा, तुम्ही एक छानसं फेशियल केलं पाहिजे, क्लीनअप. चेहऱ्यावर केस असतील छोटे छोटे तर तुम्ही ब्लीच नक्की करा, नाहीतर तुम्हाला ब्लीच करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुमचं फेशियल झालं, डीप टिश्यू क्लीनअप झालं, आयब्रोज झाल्या, अपर लिप्स देखील तुम्ही त्या ठिकाणी केले पाहिजेत. पार्लरला जाऊन समजा तुम्ही ब्युटी ट्रीटमेंट्स केल्या किंवा घरच्या घरी ब्युटी ट्रीटमेंट्स केल्या, तुम्हाला कार्यक्रमाला जायच्या 2 दिवस आधी हे सगळं आपण केलं गेलं, आपलं नाकावर ब्लॅक हेड्स नको. ब्लॅक हेड्स म्हणजे काय की प्रत्येक वेळी आंघोळ करताना पोर्स ओपन होतात आणि ते आपण बंद करतच नाहीत, मग त्याच्यात बाहेरची धूळ जाऊन बसते आणि मग ब्लॅक हेड्स तयार व्हायला मदत होते. म्हणजे काळे काळे जे डाग दिसतात छोटे छोटे, त्याला ब्लॅक हेड्स म्हटलं जातं. हे ब्लॅक हेड्स काढण्याची अतिशय सोपी पद्धत म्हणजे हेवी स्टीम घ्यायची आणि गॉज घेऊन दोन्ही बोटाने प्रेस करून ब्लॅक हेड्स दररोज रिमूव्ह केले तुम्ही तर ते एकदम नाक तुमचं स्वच्छ राहतं आणि त्याला चमक पण येते. अशा पद्धतीने तुम्ही जर चेहरा तुमचा अगदी नितळ ठेवला, छानपैकी ताजा तवाना ठेवला आणि मग तुम्ही मेकअप करायला घेणार आहात, आधी ब्युटी ट्रीटमेंट्स केल्यावरच मेकअप करा, नाहीतर नका करू, असं पण आपण करू शकतो. तर मेकअप करायला घेताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्यात डायल्यूट करून थोडंसं ऍस्ट्रिंजंट चेहऱ्याला लावलं तुम्ही आणि नंतर थोडंसं मॉइश्चरायझिंग लोशन किंवा सनस्क्रीन पूर्ण चेहऱ्याला, मानेला, फ्रंट आणि हाफ बॅक नेकला तुम्ही लावलं, मग सनस्क्रीन किंवा नंतर तुम्ही छानसं एखादं फाउंडेशन लावायला घ्याल. मैत्रिणी, तुम्हाला माहिती आहे का फाउंडेशन काय काम करतं? जसं आपण भिंतीला रंग देताना प्रायमर लावतो तसंच काम फाउंडेशन तुमच्या स्किनवर करतं. म्हणजे तुमची स्किन अशी छान गुळगुळीत होते. पण फाउंडेशन लावताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ते स्प्रेड व्यवस्थित झालं पाहिजे. त्याचे पॅचेस किंवा डाग दिसायला नको. डाग दिसलेत की तो मेकअप काहीही कामाचा राहणार नाही. तर डायरेक्शन ने मसाज करून तुम्ही सुंदरसं फाउंडेशन लावाल. फाउंडेशन मध्ये देखील शेड मिळतात. तर आपला रंग कोणता आहे, आपलं कॉम्प्लेक्शन कोणतं आहे हे बघून तुम्ही फाउंडेशनची शेड निवडणार आहात. तुम्ही गोरा रंग असेल तर तुम्ही त्या रंगाला सूट होणारं फाउंडेशन निवडा. आता हे कसं निवडायचं हा प्रश्न तुमच्या मनात येईल, पण तुम्ही जेव्हा फाउंडेशन घ्यायला जाल त्यावेळेस तिथल्या मुली पण तुम्हाला सजेस्ट करते की मॅडम ही शेड तुम्हाला चालणार आहे, ही शेड तुम्हाला चालणार नाही, असं त्या सांगतील आणि त्यावेळी मात्र आपण त्यांचं थोडंसं ऐकायला पण हवं. तर मैत्रिणींनो, ड्राय स्किन असेल आणि स्टिक फाउंडेशन तुम्ही वापरलं की ते गणित जमत नाही. ड्राय स्किन असेल तर तुम्ही लिक्विड फाउंडेशनच चॉईस केलं पाहिजे. मग लिक्विड फाउंडेशन तुम्ही डॉट डॉट्स पद्धतीने लावून घेतलं, छानपैकी पसरवलं आणि महत्वाचं म्हणजे डोळ्यांच्या खाली जी काळी वर्तुळं असतात तिथं तुम्ही एक कन्सिलर म्हणून आजकाल बाजारात प्रॉडक्ट उपलब्ध आहे, ते कन्सिलर तुम्ही लावायचं आणि त्याच्यावर पुन्हा छानशी एखादी कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही लावायची आहे. पण ह्या आधी समजा तुम्ही किंवा नंतरही ब्लश दोन्ही गालांवर हसल्यानंतर जेवढा
पार्ट वरती येतो त्या भागात तुम्ही सुंदरस ब्लश लावायचं आहे. पिंक शेड किंवा ऑरेंज शेड कडे झुकणारा आपल्या रंगानुसार. तुमचा रंग थोडासा गव्हाळ आहे तर त्यावेळेस तुम्ही ऑरेंज शेड ब्लशची निवडायची आहे. ब्लश लावल्यानंतर तुम्ही छानपैकी डोळ्यांचा लाईट मेकअप करायला घ्या. फक्त आय शॅडो तुम्हाला आवडेल ते किंवा तुम्ही जे जे ड्रेसअप करणार आहात त्याच्यात जो बेस कलर असणार आहे त्या बेस कलरचे तुम्ही छानपैकी आयग्राउंड लावा. लायनर तुम्हाला जमलं तर लावा, पण लायनर लावल्याने तुमच्या डोळ्यांचा आकार सुंदर दिसण्यास मदत होते. जर समजा तुमचे डोळे बारीक असतील तर तुम्ही लायनर जाड लावणार आहात आणि जर समजा तुमचे डोळे मोठे असतील तर लायनर बारीक लावा. अलीकडे लायनरच्या देखील खूप डिझाईन्स आलेल्या आहेत. म्हणजे जिथे लायनरचा एंड होतो त्या ठिकाणी पाहिजे तसा आकार तुम्ही देऊ शकतात आणि डोळ्यांचं सौंदर्य अधिक वाढवू शकतात. बऱ्याच वेळा काय होतं की नको आम्ही काजळ लावतच नाही, मला चांगलं दिसतच नाही, मला ते सूट होतच नाही, हेच आपलं एक मानसिकता तयार झालेली असते. पण तुम्हाला माहिती आहे काजळ लावल्याने आपले डोळे बोलके दिसतात. म्हणजे काजळ हे तुम्ही डेली रुटीन मध्ये देखील लावू शकतात. त्याच्याने देखील तुमच्या व्यक्तिमत्वावर एक वेगळा इफेक्ट जाणवू शकतो. आणि काजळ निवडताना देखील थोडं चांगल्या कंपनीचं तुम्ही काजळ घ्या. शक्यतो ते सारखं सारखं पसरणार नाही याची काळजी घ्या. एक 7 ते 8 तास काजळ जसंच्या तसं राहील असं काजळ तुम्ही निवडू शकता. जसा तुमचा ड्रेस आहे तसं काजळ आजकाल निघालंय तसं तुम्ही लावू शकता. आणि अपडेट राहायला मला तरी वाटतं की काही प्रॉब्लेम नाही. जर काळानुसार आपण बदलत गेलात की त्याचाही जास्त चांगला फायदा तुम्हाला होतो. आय मेकअप तुमचा झाला, तुम्ही डेली मेकअप मध्ये मस्करा लावलाच पाहिजे असं काही नाही. फक्त काजळ लावा, नंतर मग थोडस एक छानशी बिंदी टिकली तुम्हाला हवी असेल तर, नसेल तर. पण लिपस्टिक कडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. मैत्रिणींनो, लिपस्टिक लावल्यानंतर तुमचे ओठ सुंदर तर दिसतातच, पण अजून तुमचा मेकअप परिपूर्ण होतो. लिपस्टिक निवडताना देखील काही शेड्स आपण निवडल्या पाहिजेत. समजा तुमचा रंग गोरा आहे तर तुम्ही पिंक कडे झुकणारी लिपस्टिक निवडा, त्या त्या शेडची तुम्ही लिपस्टिक निवडा. आणि जर समजा तुमचा रंग गव्हाळ आहे तर तुम्ही ऑरेंज किंवा रेड कडे झुकणारी लिपस्टिक तुम्ही निवडा. मैत्रिणींनो, अजून महत्वाची एक टिप्स म्हणजे काय की तुम्हाला रात्री पार्टीला जायचं आहे तर तुम्ही तुमचा मेकअप डोळ्यांचा डार्क कराल आणि लिपस्टिक लाईट लावाल. आणि जर समजा तुम्हाला दिवसा पार्टीला जायचं आहे त्यावेळेस तुम्ही डोळ्यांचा मेकअप लाईट करा आणि लिपस्टिक थोडी डार्क लावा. अशा पद्धतीने तुम्ही छानसा मेकअप, एखादा ब्युटी स्पॉट तुम्ही ठेवला की अतिशय सुंदर मेकअप. काहीही आवश्यकता नाही की तुम्ही पार्लरलाच गेला पाहिजे आणि तिथेच मेकअप केला पाहिजे. मेकअप करताना कमीत कमी साधनं निवडा. मग असे मी सांगितलं मेकअप करताना आपल्याला काय काय लागणार आहे. ऍस्ट्रिंजंट, सनस्क्रीन, फाउंडेशन, ब्लश, लिप ग्लॉस, लिपस्टिक, लायनर आणि काजळ, कॉम्पॅक्ट पावडर. हे सर्व कमीत कमी साहित्य 7 ते 8 प्रकार मी सांगितले तेवढेच तुमच्या कलेक्शन मध्ये ठेवा. आणि दररोज डेली रुटीनला डेली मेकअप ऑफिसमध्ये जात असाल तर तिथेही तुम्हाला प्रेझेंटेबल दिसायचं असतं, राहायचं असतं. त्याही वेळा तुम्ही लाईट मेकअप करून गेला पाहिजेत. नाहीतर काय होणार आहे की ते काहीच न केला तसेच केस कसे तरी बांधलेत आणि निघाले ऑफिसला की मग त्या ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्वावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. पण यासाठी तुम्हाला थोडस टाइम मॅनेजमेंट पण जमलं पाहिजे आणि आजकाल तर ते सर्वांना जमतच. म्हणून आपण अधिक छान अधिक सुंदर राहू शकतो. पुन्हा मेकअप केल्यानंतर पावसाळा, उन्हाळा, हिवाळा याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तुम्हाला उन्हाळ्यात समजा मेकअप करायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही सनस्क्रीन लावा किंवा ॲलोवेरा जेल लावा जे कोल्ड इफेक्ट देईल. आणि जर समजा तुम्हाला हिवाळ्यात मेकअप करायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही लिक्विड मॉइश्चरायझिंग लोशन लावू शकता. म्हणजे कसं स्किन ड्राय होते आणि मग त्या मॉइश्चरायझिंग लोशन लावल्याने तो मेकअप चेहरा तुमचा चांगला दिसण्यास
मदत होते आणि मेकअपही अधिक खुलून दिसतो. म्हणजे सौंदर्य मेकअपने खुलवता येऊ शकते. काय वाटतं सगळ्यांना? सेल्फ मेकअप करणं थोडं सोपंच आहे असंच वाटलं ना तुम्हाला? या आधी टिप्स आपल्याला दिल्या होत्या भारती जाधव यांनी.